इस समय एक फिल्म की चर्चा हर जगह जोरों शोरों से हो रही है। उस फिल्म का नाम है पुष्पा 2। इस फिल्म में चंदन तस्करी को दिखाया गया है। दरअसल गोंदिया वन विभाग ने मध्य प्रदेश राज्य से उच्च गुणवत्ता वाली सागौन की तस्करी कर सागौन का भंडार करने वाले के खिलाफ कार्रवाई की है। वन विभाग की टीम ने छापा मारकर 4 घन मीटर यानी 140 घन फीट लकड़ी जब्त की है। इसकी अनुमानित कीमत 4 लाख रुपए बताई जा रही है। इस मामले में पूछताछ के लिए गोदाम चालक चिराग पटेल को वन विभाग बुलाया गया है। गोंदिया वन विभाग से आगे की कार्रवाई जारी है। आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशच्या सीमेवरून अवैधरित्या सागवण कापून साठवून ठेवण्यात आलेलं आहे आणि ते एका मुंडीपार गावच्या रांदल वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवलेलं आहे। त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही सकाळी 7-8 वाजता माझ्या स्टाफला घेऊन आम्ही तिथे गेलो आणि चौकशी केली त्या रांदल वेअरहाऊस परिसराची। तर तिथे आम्हाला अवैधरित्या कापून अवैध वाहतूक करून साठवून ठेवलेली लाकडं सापडली आणि ती लाकडं अतिशय उच्च प्रजातीच्या सागवण प्रजातीची लाकडं आहेत। 24 नग लाकडं असून ती 4 घनमीटर असं लाकूड आहे आणि त्याचं सरकारी मूल्य जवळपास ते 2.5 ते 3 लाखाचं आहे आणि बाजारभाव मूल्य जर बघितलं तर 4 लाखाच्या पुढे आहे। एवढी मोठी कारवाई पहिल्यांदा गोंदियात झालेली आहे आणि याच्यामध्ये आणखी काही सुगावे किंवा आणखी काही लोक सहभागी असल्याचे आढळले आहे। यापूर्वी सुद्धा आम्ही 6 महिन्यापूर्वी अशीच एक कारवाई केली होती की मध्य प्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात म्हणजे खास करून गोंदियामध्ये अवैध सागवण कापून आणणार आहेत असं आणि ते डांगुर्ली गावाकडे साठवून ठेवलं होतं। तो 11 घनमीटर माल होता, म्हणजे जवळपास तो 10 ते 11 लाख रुपयाचा माल होता। तो पण आम्ही 5-6 महिन्यापूर्वी पकडून कारवाई केली होती आणि ती सर्व लाकडे सरकार जमा केली होती। आता पण आपण 4 घनमीटर माल असा पकडलेला आहे। यामध्ये आम्हाला प्रथम दर्शना माझा माल आहे म्हणून एक आरोपी पुढे आले, ते तर आहेतच। त्या व्यतिरिक्त आम्ही ज्यांचं वेअरहाऊस आहे त्यांची पण चौकशी करतो आहे, त्यामध्ये त्यांचा किती सहभाग आहे। आणि इतकी मोठी लाकडं कापून वाहतूक करणे म्हणजे यामध्ये नुसते एक दुसऱ्याचा सहभाग असूच शकत नाही, यामध्ये अनेक लोक असू शकतात। तर ती आता चौकशीमध्ये सगळे निदर्शनास येतील आणि जे लोक यामध्ये सहभागी आहेत ह्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई आम्ही करणार आहोत। सर, पाहिलं की ज्याप्रमाणे एक चित्रपट आहे पुष्पा, त्यामध्ये चंदनाची तस्करी होते, त्याचप्रमाणे आपल्या मध्य प्रदेशमधून आपल्या राज्यात सागवनाची तस्करी होते, असं काही चित्र आहे याच्यात? असं प्रथमदर्शना वाटते, कारण गोंदिया तालुक्यामध्ये एवढा मोठा साग तरी आढळून येते। तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात मोठा बऱ्या प्रमाणात आहे, पण ज्या सागाची आपण ती क्वालिटी पाहतो आहे ती क्वालिटी निश्चितच मध्य प्रदेशच्या सीमेवरून किंवा छत्तीसगडच्या सीमेवरून आणण्यात आलेला असावा असा आमचा अंदाज आहे। तरी आम्हीही आमच्याही परिसरात सुद्धा संपूर्ण आता तपासणी करतो आहे आणि हा सागवण जो आहे वारंवार अशा पद्धतीने इथे या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर होताना दिसते आहे। महाराष्ट्रामध्ये खास करून गडचिरोलीच्या सिरोंच्या मधून खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती, तशीच परिस्थिती आता मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात तस्करी व्हायला लागली आहे का असं वाटायला लागलेलं आहे। तर त्याच्यावर आम्ही आता तपास करतो आहे आणि जे काही याची संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर याबाबत सांगता येईल। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुट्टीबोरी मोहगांव, जामठा मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.